दौंड येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरातीलच श्वानाने चिमुकल्याला चावल्याने मुलाचा जीव गेल्याची घटना घडली. नांदगाव येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेश खराडे यांचा 11 वर्षीय मुलगा शौर्य याला 2 महिन्यांपूर्वी पिसाळलेला कुत्रा चावला. मात्र ही बाब शौर्यने घरच्यांपासून लपवून ठेवल्यामुळे त्याचे रेबीज आजाराने निधन झाले. नांदगाव येथील स्मशानभूमीमध्ये हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रात्री 1:30 वाजता शोकाकुल वातावरणात मनमिळावू स्वभावाच्या शौर्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एकुलता एक मुलगा गेल्याने खराडे कुटुंबियांनी हंबरडा फोडला असून संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 19 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या घरासमोर बसलेला असताना शौर्यला आपल्या घरातीलच मोती कुत्र्याने ओरखडा घेतला. त्यानंतर खराडे यांचा कुत्रा गायब झाला. ही बाब शौर्यने कुटुंबियांपासून लपवून ठेवली. घटनेनंतर 2 महिन्यांनी रविवारी दिनांक 26 रोजी शौर्य आपल्या मावशीच्या लग्नामध्ये नाचला. दुसऱ्या दिवशी सोमवारी शौर्याचे हातपाय दुखू लागले. खाजगी डॉक्टरांनी शौर्याला प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यानंतर शौर्याला पाण्याला घाबरणे, मान हलवणे, लाळ गळणे ही लक्षणे दिसू लागली. शंका आल्याने डॉक्टर भरत खळदकर यांनी शौर्याच्या पालकांनी नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. दौंडचे आमदार राहुल कोल यांनी ससून येथील प्रशासनाला शौर्याची रेबीज तपासणी करण्यास सांगितले. तपासणीमध्ये शौर्य रेबीज पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यानंतर आमदार कोल यांनी पुढील औषधोपचारासाठी शौर्य याला नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान गुरुवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शौर्याचा नायडू हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला. शौर्य सध्या पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 7वीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई वडील, आजी, चिमुकली बहीण असा परिवार आहे.